हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं सुमिता खेडेकर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी जाणार आहे कोपरखेरानेला, कारण खूप दिवस बाहेर गेलो नव्हतं, तर म्हटलं बाळाला जरा फिरवून आणते. आणि मी एकटीच होते घरात, तर आज ताईची सुट्टी होती, तर म्हटलं ताईला विचारलं की आपण जाऊया जरा बाळाला गार्डनला घेऊन. तर पटकन घरातली सगळी कामं करून घेतले, कारण मग संध्याकाळी येण्यासाठी खूप उशीर होतो. मग त्यानंतर येऊन जेवण वगैरे करणं मग खूप उशीर होतो. त्यासाठी मग मी दुपारी जेवण वगैरे करून घेतलं. तर इकडे सगळं माझं जेवण वगैरे झालेलं, भांडी वगैरे सगळं साफ करून झालेलं, किचन वगैरे. तर फक्त मला कालवण बनवायचं होतं. तर एका साईडला मी मशीन लावलेले आणि पाणी फास्ट होतं, त्यामुळे पटकन तरी कपडे झालेत. आणि इकडे मी सुक्या मच्छीचं कालवण बनवणार होती. ॲक्च्युली जी अभिच्या मम्मीने एक सुकी मच्छी दिलेली, सुका मासा होता, तर म्हटलं त्याचंच कालवण बनवते, त्याला पण खूप आवडतं. तर मग एका साईडला पटकन कालवण बनवायला घेतला आणि दुसरीकडे कपडे वगैरे पण वाळत घालायची होती. तर नॉर्मली कांदा टॅमॅटोमध्येच मी कालवण बनवलं. खूप असं छान कालवण होतं. गावची मच्छी असली तर खूपच त्याचं छान कालवण होतं. आपण कसं पण बनवलं तर इकडे चिवची मस्ती चाललेली माझ्या. आणि इकडे कपडे वगैरे सगळे वाळत झालेले आहेत, कारण संध्याकाळी याला लेट होणार होतं. त्यानंतर मग कपडे वाळत घालणार म्हणजे सुकले नसते, त्यामुळे मग दुपारी सगळी पटकन कालवण कामं करून घेतलीत आणि एका साईडला कालवण बनवायला टाकलेलं. तर मी इथे येऊन सारखं कालवण चेक करत होते, कारण खूप कमी पाणी ठेवलेलं आणि खूप कमी पाण्यामध्येच सुक्या मच्छीचं कालवण खूप छान होतं. त्यामुळे मी जास्त पाणी नाही टाकत, फक्त मच्छी शिजले का हे फक्त चेक करायला सारखं बघत होते. तर फायनली माझं कालवण वगैरे झालेलं आणि आम्ही रेडी झालेलो जाण्यासाठी. आणि इकडे वाळवंचं पावाय करत होतं, सारखं मला बोलत होते मम्मा चल. आणि इकडे मी ग्रीन कलरचा सूट घातलेला आणि नंतर समजलं की या सूटमध्ये एवढं गरम होत होतं, तर काय करणार, आता काय ऑप्शन नव्हता. आणि इकडे आम्ही ऑटोमध्ये बसलेलो आणि शेअरिंग ऑटो होतं, त्यामुळे मग दुसरे पॅसेंजर येईपर्यंत आम्ही वाट बघत होतो. तिकडे ताई आमची वाट बघत होते. प्लॅटफॉर्मला आल्याच्यानंतर प्रथम आम्ही तिकीट काढलं, कारण विदाऊट तिकीट कधीच जायचं नाही आणि प्रवास तर बिलकुल करायचा नाही विदाऊट तिकीट. त्यासाठी पहिलं आम्ही तिकीट काढलं आणि त्यानंतर माझं बाळ मस्तपैकी शिड्या चढत ट्रेन बघत कधी ट्रेन येते सारखं मम्मा कधी ट्रेन येणार बोलत होतं. आणि इकडे फायनली आम्ही आता गार्डनला चाललेलो ताईसोबत. आणि इथे आम्ही कोपरखेराने सेक्टर 14च्या डम्पिंग गार्डनला आलेलो. आणि हे एवढं ग्राउंड मोठं आहे ना, की इकडे म्हणजे पहिलं जास्त काही नव्हतं, फक्त ग्राउंडच होतं. आता तर मुलांसाठी, जी छोटे मुलं असतात त्यांच्यासाठी खेळण्यासाठी स्लायडिंग वगैरे, झोपाळा वगैरे सगळं बनवलेलं आहे. आणि एका साईडला जिमचे सगळे इक्विपमेंट बनवलेलं. तर खूप छान असं मोठं गार्डन आहे सेक्टर 14ला कोपरखेरानेला. आणि इकडे चिवची तर खूप एन्जॉयमेंट झालेली. चिवने बघितल्या चिव तो फुल सुटली हातातून आणि फुल ती एन्जॉय करायला लागली, फुल खेळायला लागली. तिला तर खूप मजा आली. मागून दे धक्का. झालं, बदललं तिचं मन. ती नाही बसू शकत एका जागेवर. म्हणतील कोण वारीसच नाही या पोराला. इकडे ए चिव.
चिऊ हाय कर हाय. तेवढं बरं समजतं. अरे किती जातात. लावून देत नाही, पहिला बॉल फेकते मग खाली येते. बॉलला बॉल ते घेऊन जाते. कोणाचा आहे पण तो? काय माहिती. वाव एरोप्लेन. बाय बाय एरोप्लेन. बाय 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 बाय. हा एरोप्लेन. एरोप्लेन बोल. अगं तू खेळ तिच्या बरोबर. तू कुठे गेलं? गेलं ग तुपटायला. तुला भात लावायला काढायला घेऊन जा. ए तिकडे नाही तिकडे नाही, इकडे 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 चल आता जायचं. हा त्याच्यावर खेळ. हा अरे किती सारे गेले ना. मग सांगता मग मला सोडून एकटं जायचं नाही कुठे खेळायला. तुला कधीपासून आवाज येतो? त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो कारण 7:30 वाजलेले, 7:15 7:30 झालेले आणि गार्डन बंद होण्याची वेळ झालेली. तर आम्ही आता बाहेर चाललेलो कारण इकडून ताईला डीमार्टला पण जायचं होतं. तर आम्ही डीमार्टला चाललेलो आणि इकडे मी माझा फेस बघत होते. पूर्ण फेस माझा काळा पडलेला आणि इकडे आम्ही डीमार्टला आलेलो. तिला थोडंफार सामान घ्यायचं होतं तर आम्ही म्हणजे सामान घेतलं आणि सीधा मग घरीच गेलो. आणि इकडे चिव रडत होते. ॲक्च्युली तिला खाऊ पाहिजे होता, गोड खाऊ पाहिजे होता. तर जास्त मी देत नाही तिला गोड, त्यामुळे तिकडे रडायला लागलेली. चू चलो. मीठ बसवलंयस का? हा बघ एकदा चेक कर. तू बघ ना मला कसं. चला लाईटला कुठे? कुठं? शिव घाल तिला, शिव घाल. नाही केसांना बाळा करू जातो काळ. मी तर जेवू कशी मला त्यानंच वाचली मेहंदी नाही होता. पुढ काढावं. बघ काय तर इथे असा गेला आमचा आजचा दिवस. आणि घरी आले आले मी जेवायला बसले. खूप भूक लागलेली. तर कसं वाटलं आमचा आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.